डोंबिवलीत गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी ग्राहकांवर मोठा गंडा घातलाय। एका नोकरदार महिलेला स्मिता राणे यांना गॅस कनेक्शन कापले जाईल असा मेसेज पाठवून ऑनलाईन लिंकवरून त्यांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील मिळवले। सायबर भामट्यांनी स्मार्टफोनवर प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे भासवून तब्बल 2,99,500 रुपये लंपास केले। गॅस पुरवठा कमी झाल्याच्या अफवांमुळे नागरिक आधीच चिंतेत आहेत। अशा परिस्थितीत हे सायबर हल्ले ग्राहकांमध्ये मोठी खळबळ निर्माण करीत आहेत। स्मिता राणे यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस सध्या तपास सुरू आहेत। डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत दोन महिलांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे की महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून बोलतो असं सांगून तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल असं सांगून त्यांना APK फाईल पाठवल्या आणि त्या APK फाईलमध्ये त्यांनी फॉर्म भरायला सांगितले आणि त्यानंतर सदर महिलांच्या बँक अकाउंटमधून जवळपास एका बँक अकाउंटमधून 3 लाख रुपये आणि दुसऱ्यामधून 1 लाख रुपये अशी रक्कम संबंधित फसवणूक करण्याच्या खात्यावर वळती झालेली आहे। याबद्दल डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचे गुन्हे यापुढे पण घडू शकतात। APK फाईल कृपया कोणी ओपन करू नये। खात्रीशीर असतील तरच त्या ओपन करण्यात याव्या, अन्यथा आपली आर्थिक फसवणूक या माध्यमातून होऊ शकते, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी। त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचा साठा करणे हे अवैध आहे आणि त्याबाबत संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल।